नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विजडम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमर पुस्तके या व्हिडिओ सिरीजमधील पुढचे पुस्तक पाहणार आहोत. पुराण. नंतर पाऊस आला. आत्म्याला माणसाच्या अहंकारानं ग्रासावं त्याप्रमाणे काळ्या मेघांनी चंद्रम्याला झाकळून टाकलं. वरदानाप्रमाणे वृष्टी झाली. सर्वत्र प्रसन्नता, संपन्नता, सुंदरता भारून राहिली. त्यानंतर हेमंत ऋतू आला. तपश्चर्येनं मन विकाररहित व्हावं त्याप्रमाणे आकाश आणि पाणी स्वच्छ बनलं. अज्ञजनाच्या चुकीच्या कल्पना नष्ट व्हाव्या त्याप्रमाणे रस्त्यावरील चिखल हळूहळू अदृश्य व्हायला लागला. आत्मसाक्षात्कार घडल्यानंतर शांत बनलेल्या आत्म्याप्रमाणे समुद्र शांत बनला. खऱ्याखुऱ्या सत्य ज्ञानासारखा चंद्रमा झळकू लागला. हा उतारा एकूण पुराणांमधील सर्वात लोकप्रिय पुराणामधील भागवतामधील आहे. येथे कवी मानवी मनाच्या अवस्थांची निसर्गाच्या अवस्थांचे साधर्म्य दाखवतो. भागवताच्या पानोपानी हीच शैली वापरल्याचे जाणवते. दिव्य बालक श्रीकृष्णाची अद्भुत मुरली रानावनातून ऐकू येते. गायी, गोप, गोपी एवढंच काय, यमुना नदीही देहभान हरपून बासरीतून बाहेर येणारं दिव्य संगीत ऐकताना तल्लीन होतात. ही नुसतीच कवी कल्पना आहे असं मानण्याचं कारण नाही. त्यामध्ये खोल अर्थ दडलेला आहे. बासरी ही परमात्म्यानं निसर्गाच्या आणि सर्व प्राणीमात्रांच्या आत्म्याला घातलेली साध आहे, जिचा नाद एकाग्रचित्त असतानाच ऐकू येतो. भागवतात श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक कथा सांगितल्या आहेत. त्या प्रत्येक कथेमध्ये काहीतरी गूढ अर्थ दडलेला आहे. इसवी सनाच्या 1 ते 6व्या शतकात लिहिल्या गेलेल्या पुराणांपैकी भागवत हे एक पुराण आहे. सर्व पुराणातील मूळ पुराण जे व्यासांनी रचलं आहे असं मानलं जातं. त्याचा काल फार पुरातन असणार. व्यासांच्या मूळ वाङ्मय कृतीवरून कल्पना आणि प्रेरणा घेऊन त्यांच्या शिष्यांनी आणि शिष्यांच्या शिष्यांनी वेळोवेळी मिळून एकूण 36 पुराणं लिहिली आहेत. त्यापैकी जी महत्त्वाची आहेत ती महापुराणं म्हणून ओळखली जातात. इतर पुराणांना उपपुराणं असं संबोधतात. विष्णू, भागवत, नारदीय, गरुड, पद्म, वराह, अग्नी, मार्कंडेय, भविष्य, वामन, वायू, लिंग, स्कंद, मत्स्य आणि कूर्म ही सर्व महापुराणं होत. पुराण या संस्कृत संज्ञेचा अर्थ नित्य नूतन असणाऱ्या जुन्या कथा. पुराण अपि नवम म्हणजे जरी प्राचीन तरी नूतन असं आहे. पुराणांमधून जरी प्रायः ब्रह्मा, विष्णू, महेश या प्रमुख देवांच्या लीलांची, गुणांची वर्णनं असली तरी त्यामध्ये इतरही अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. पाश्चात्य जगताला पृथ्वी सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे का नाही हा प्रश्न पडण्याच्या अगोदर कित्येक वर्ष पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की सूर्यमालेत पृथ्वी ही केंद्रस्थानी नसून सूर्य हाच केंद्रस्थानी आहे. हे आश्चर्यकारक नाही का? या चराचर विश्वाची उत्पत्ती कशी झाली, ते विश्व कसं स्थिर झालं आणि कालौघात चक्रमेनिक्रमाप्रमाणे ते संपूर्ण नष्ट होत असतानाच त्यातून नव्या सृष्टीची उत्पत्ती कशी होत जाणार याची सुस्पष्ट समग्र चर्चा पुराणांमधून केलेली आहे. अर्थातच पुराणांमधून सदा सर्वदा सर्व काळ केवळ कठीण तत्वज्ञानाची किंवा अवघड शास्त्रीय विषयांची चर्चा केली आहे असं नव्हे. उदाहरणार्थ गरुड पुराणामध्ये कित्येक औषधांची, आपलं शरीर निरोगी सुदृढ कसं राखावं याची माहिती दिलेली आहे. महापुराणं आणि उपपुराणं सोडूनच पुराणांचाच स्थलपुराण असा एक तिसरा प्रकार आहे. महापुराणं आणि उपपुराणं सोडून पुराणांचाच स्थलपुराण असा तिसरा एक प्रकार आहे. त्यामध्ये भारतातील अनेक वैभवसंपन्न पवित्र ठिकाणांची, स्थळांची माहिती दिलेली आहे. शतकानुशतकं ही छोटी पुराणं भारतीय परंपरा आणि प्राचीन इतिहास यांचा भांडारच होऊन राहिली.
त्यावरून स्फूर्ती घेऊन हिमालय ते कन्याकुमारी इतक्या विशाल प्रदेशातील अनेक पवित्र ठिकाणांच्या यात्रा करण्याची प्रथा लोकांमध्ये पडली. खरं पाहता पुराण लिहिणाऱ्या सर्वच ग्रंथकारांनी संपूर्ण भारतभूमीला आईच्या शरीरा इतकंच पवित्र मानलं आहे. या विधानाला पुष्टी देईल अशी एक सार्थ कथा कलिका पुराणात दिलेली आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन नगरीत दक्ष नावाचा एक तरुण राजा राहत होता. तो महामाया आणि आदिमाया पार्वतीचा भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्याला वर देऊ केला. राजानं असा वर मागितला की आदिमायेनं त्याच्या पोटी कन्या म्हणून जन्म घ्यावा. आदिमाया तथास्तु म्हणाली, परंतु तिनं राजाला बजावलं, मी मानवी देह धारण केल्यानंतर जर तू माझं दैवी स्वरूप लक्षात न घेता मला अपमानास्पद वागणूक दिलीस तर मी ताबडतोब देहत्याग करीन. तुझ्या दैवी स्वरूपाचा मला कसा विसर पडेल? दक्षानं प्रतिप्रश्न केला. त्यानंतर काही दिवसांनी दक्ष राज्य करत असताना आदिमायेनं मानवी देह धारण केला आणि दक्षाची मुलगी म्हणून ती जन्माला आली. ती दक्षकन्या अनुपम लावण्यवती होती. दक्षानं तिचं नाव सती असं ठेवलं. दक्षाचं आपल्या मुलीवर अतिशय प्रेम होतं, परंतु जसजशी ती मोठी होऊ लागली ती त्याची केवळ मुलगीच नसून त्या पलीकडेही तिचं काही स्थान आहे हे तो विसरला. देवदेवतांच्या मध्यस्थीने जेव्हा भोळ्या साम सदाशिवाशी म्हणजे शंकराशी सतीचा विवाह झाला तेव्हा दक्षाला काही विशेष आनंद झाला नाही. एक बैल, नंदी, काही नाग आणि बरीचशी भूतखेतं यांच्यासारख्या अजब प्राण्यांच्या सहवासात शिव पर्वत शिखरावर राहत होता. कुणाचाही पाहुणचार करता येईल असं चांगलंसं घर त्याला नव्हतं. आपली कन्या आणि जावई ही काही साधीसुधी मर्त्य माणसं नव्हेत हे जर लक्षात घेतलं नाही तर ज्या घरी जायला नातेवाईक कुरकुरतील अशा घरी आपली मुलगी राहावी असं कोणत्या पित्याला वाटेल? दक्षाच्या राजवाड्यात एके दिवशी खूप मोठा उत्सव होता. सती आणि शिव सोडून इतर सर्व आप्तजनांना दक्षानं आमंत्रण धाडलं. सतीला महर्षी नारदांकडून दक्षाकडील उत्सवाचं वर्तमान समजलं. वडिलांकडे माहेरी ताबडतोब जाण्याचा तिनं बेत केला. बोलावणं नसताना तिनं का जावं असा शिवानं प्रश्न केला, पण वडिलांनी केवळ औपचारिक निमंत्रण दिलं नाही म्हणून मुलीनं माहेरी जाण्याची अळमटळम करावी का असं सतीनं उत्तर दिलं. संध्या समय झाला होता. सभोवती तेवत असलेल्या हजारो दीपज्योतींच्या प्रकाशात दक्षाचा राजवाडा उजळून निघाला होता. राजवाड्यामधील मध्यवर्ती सभागृहात शेकडो निमंत्रित जमले होते. अशा वेळी प्रफुल्लित हसऱ्या चेहऱ्याने सती आपल्या वडिलांसमोर उभी राहिली. तिचं दुर्दैव असं की तिला पाहून दक्षाला काही आनंद झाला नाही. सतीचा साधासुधा वेश पाहून त्याला शरमल्यासारखं झालं. सतीच्या या असल्या दुर्दशेला जबाबदार कोण? आपल्या साध्या भोळ्या निष्काळजी जावयामुळेच सती असल्या हीनदीन अवस्थेतला पोहोचली आहे असा विचार दक्षाच्या मनात आला. रागाच्या भरात त्याने शिवाची निंदा आरंभली. एक वेळ तिचा स्वतःचा दक्षानं अपमान केला असता तर सतीला चाललं असतं, पण वडिलांनी चालवलेली पतीची निंदा तिला सहन होण्यासारखी नव्हती. अतीव दुःखानं सती खाली कोसळली आणि मृत झाली. या दुर्घटनेची खबर शिवाला मिळाली. एरवी शांत तपस्यामग्न असलेला शिव क्रोधानं थरथरू लागला. त्याच्या रागातून असंख्य अतिमानवी प्राणी जन्माला आले. नासधूस करण्यासाठी, संहार करण्यासाठी उद्युक्त होऊन ते दणादणा दक्षाच्या राजवाड्यावर चालून गेले. डोळ्यांचं पातं लवलं असेल नसेल तोच त्यांनी त्या समारंभ स्थळाला स्मशानकळा आणली. लवकरच शिवही तेथे पोचले आणि आपल्या प्रिय पत्नीच्या मृतदेहाशेजारी निशब्दपणे बसून राहिले. नंतर सतीचा मृतदेह खांद्यावर टाकून ते उठले. सतीच्या वियोगाचं दुःख सहन न होऊन ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकू लागले. सरतेशेवटी विष्णूंनी शिवाच्या नकळत आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने सतीच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करायला सुरुवात केली. जेव्हा खांद्यावर सतीचा देह दिसेना तेव्हा शिव पुन्हा पर्वतावर गेले आणि तपश्चर्येत मग्न झाले. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी
वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराण, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.